शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जो अलिखित करार झालेला आहे की कोणत्याही पक्षाचे आपसामध्ये फोडाफाडी करायचं नाही किंवा पक्षात घ्यायचं नाही, परंतु तरी माझ्या संभाजीनगरमध्ये काही लोकांना जो पैशाची मस्ती आलेली आहे त्याच्या जोरावर त्यांनी फोडाफाडी केलेली आहे। याची गांभीर्याने आम्ही दखल तर घेतलेलीच आहे, परंतु याचा सर्व अहवाल आम्ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांना देणार आहोत। अशा पद्धतीने जर पक्षाच्या अंतर्गत किंवा महायुतीच्या अंतर्गत अशा कुरबुरी सुरू राहिल्या तर त्याचा परिणाम हा सगळ्यालाच भोगावा लागेल, हे स्पष्टपणे मी या ठिकाणी सांगतोय। का करतात, कशासाठी करतायत, वर्चस्व सिद्ध करायला जर मग आम्ही जर एखादा पाऊल उचललं मग त्याचं वाईट वाटून घेऊ नका, म्हणून ही सुरुवात त्यांनी केलेली आहे। परंतु आताही आम्ही संयम राखलेला आहे। मला वाटतं हा संयम जास्त काळ टिकणार सुद्धा नाही। याचा सर्व निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील, परंतु संयमाची सुद्धा एक मर्यादा असते। दरवेळेला चुकी करायची आणि त्याच्यावर पांघरून घालायचं, मला वाटतं ही नीती बरोबर नाहीये। परंतु यामुळे नाराजी वाढत चालल्या, कुठे तुमची मैत्री आहे, निश्चित नाराजी वाढते, कार्यकर्त्यामध्ये संभ्रम निर्माण होतो। कोणत्या खुशीने काय गेला तो नगराध्यक्षाचा उमेदवार, काय दबाव होता त्याच्यावर, गंगापूरमध्ये काय चालू आहे, वैजापूरमध्ये काय चालू आहे, रत्नापूरमध्ये काय चालू आहे, आणि हे सगळे ठिकाणी जर असं चालत असेल तर मग महायुती म्हणून आपलं रोल काय? म्हणून हे थांबलं पाहिजे, हे माझं स्पष्ट मत आहे। थांबवा। ह्या एका इलेक्शनचा परिणाम दुसऱ्या इलेक्शनवर, लागोलाग येणाऱ्या इलेक्शनवर होऊ शकतो। जिल्हा परिषद आहेत, महानगरपालिका आहेत, मग हे पूर्वतयारी मग प्रत्येक पक्ष असा करायला लागला की याचे फोडायचे आणि त्याचे फोडायचे, तर मग महायुती हे मध्ये आपल्याला निवडणुका लढवता येणार नाहीत, आणि याची जाणीव त्यांनी वर्षांनी त्यांना करून दिली पाहिजे। जशाच तसं म्हणण्यापेक्षा कोणत्याही गोष्टीला ऍक्शनला रिॲक्शन ही असतेच, आणि म्हणून आता ह्या रिॲक्शन कशा द्यायच्या किंवा काय द्यायचा याचा निर्णय हे एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी घेतला पाहिजे। रोज सकाळी उठल्यानंतर यांनी याचे कोण फोडले आणि त्यांनी त्याचे कोण फोडले यावर किती वेळ चर्चा करायची? प्रचार करायचा आहे का या फोडाफोडीचं राजकारण करायचं, हे एकदा ठरलं पाहिजे ना। यावर उत्तर म्हणून बावनकुळे असं म्हणाले की शिवसेनेचा कार्यकर्ता भाजपात, भाजपाचा कार्यकर्ता शिवसेनेत जात आहे, आमचे कार्यकर्ते शिवसेनेमध्ये गेलेले आहेत, ऑप्शन लोक शोधत असतात। लोक ऑप्शन शोधत असतात याचा अर्थ प्रवेश देणे असा होत नाही। बावनकुळेंना सुद्धा माहिती आहे की काय ठरलंय, हे जबाबदारीने बोलतोय। मग जर अशा पद्धतीने वाटत असेल की याच्यामुळे पक्ष वाढतोय किंवा आणखीन काय होतंय तर तुम्हाला लखलाभ, आम्ही तुमच्याकडून संयम नावाचे जो काय गृहपाठ शिकलेलो आहे तो संयम आम्ही पाळतोय। तुम्ही काल आठवण करून दिली होती की एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांची सगळी चर्चा झाली, सगळं ठरलंय, तुम्ही बोलत नाही, 4 तासाने नगराध्यक्षांचा प्रवेश होतो, त्याच्या आदल्या दिवशी जिल्हा, हेच तर वाईट आहे ना। मी जे काल सांगितलं की शिंदे साहेबांची, देवेंद्र फडणवीस साहेबांची चर्चा झालेली आहे, त्यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत, त्यांच्यात कोणताही रुसवा फुगवा नाहीत, आणि त्यांनी ठरवलेल्याप्रमाणे आम्ही कोणत्याही भाजपच्या कार्यकर्त्याला पक्षात प्रवेश देत नाहीत। मग भाजपच्या कार्यकर्त्यांनी असे उमेदवार फोडणं किंवा पदाधिकारी फोडणं हे कितपत योग्य आहे? मग ह्याच्या एखादा जर मग आम्ही घेतला किंवा एखाद्या तालुका लेवलला एखाद्या कार्यकर्त्याला घेतलं तर मग त्याचं वाईट वाटून घेऊ नये। चर्चा झाली असताना जाणीवपूर्वक हे सगळं होतं। आता जाणीवपूर्वक होतोय की काही स्थानिक कार्यकर्त्याची मस्ती आहे, हे एकदा पाहावं लागेल। राज्याच्या तिजोरीवरून एकमेकांकडे बोट दाखवणं सुरू आहे, म्हणजे एकमेकांवर बोलणं सुरू आहे। चंद्रकांत दादा पाटील असं म्हणाले की तिजोरी कुणाकडे असू द्या, चाव्या कुणाकडे असू द्या, मालक मात्र आपलाच आहे, आणि दुसरीकडे अजित पवार गटाचे नेते असं म्हणतात की तिजोरीचे मालक आपले किंवा तिजोरीची चावी आपल्याकडे। आता अजितदादा अर्थमंत्री असल्यामुळं निश्चितच त्यांना अधिकार आहेत, परंतु मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री असतात। मुख्यमंत्र्याला सर्वापेक्षा जास्त सर्व अधिकार हे त्यांच्याकडे असतात, हे निर्विवाद आहे, नाकारता येत नाही।
परंतु तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही जरी असल्या, कोणीही मालक असलं तरी खर्च कसा करायचा हे सर्वांवर ठरलं जातं. म्हणून चावी एकीकडे आहे, मालक एक आहेत आणि ठरवणाऱ्यामध्ये आम्ही एक सुद्धा आहोत. म्हणून ठरवताना सगळ्याला बरोबर घेऊनच हे गाडा चालवावा लागतो, एवढं मात्र निश्चित आहे. पण मागच्या वेळेस तिजोरीवरूनच सगळा हे वादन झालं होतं, तुम्ही बाहेर पडले होते पहिला आरोप करून. आता एकडे तिजोरीची चाव्या एकाकडे काय आहे, दुसरीकडे मालक आहे, आणि तुमच्याकडे काय आहे, तुमची काय तुम्हाला काय? त्या तिजोरीमधून आम्हाला जे काही आमच्यासाठी जे काही घ्यायचं असतं ते आम्ही घेत असतो. आमच्या विकासाच्या येतं कुठेही खुंटी बसत नाही किंवा आमच्या विकासाच्या आड कोणी येऊ शकत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. आम्हाला ज्या दिवशी निधी कमी पडेल त्या दिवशी यावर आम्ही भाष्य करू. आज अजित पवारांचं अजून एक असंच विधान आहे. काल ते म्हणाले की मी माझ्या भागात विकास करून दाखवला म्हणून बोलतोय, बाकीचे शहर आणि नेते विकास होत आहे. हे मला वाटतं बारामतीपुरतं त्यांनी बोललं असावं. बाकीच्या नेते कोणी काही काम करतच नाही, कोणाला काही जमतच नाही, कोणी त्यांच्या भागात नेतृत्व करतच नाहीत असं नसतं. प्रत्येकाला आपल्या मतदारसंघाचा विकास हवा असतो आणि प्रत्येकजण, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, कोणत्याही याचा असो, गटाचा असो, तो आपापल्या पद्धतीने विकास करत असतो. नेत्यांना कुणाला उद्देशून त्यांनी बोललं हे थोडं पाहावं लागेल. जर ते त्यांच्या कोणत्या नेत्यांशी संदर्भात बोलले असेल तर तो त्यांचा अधिकार आहे, पण इतर नेत्याबद्दल त्यांनी असं वक्तव्य करता कामा नये. ओबीसी बद्दल आज आरक्षणाची आज न्यायालयात सुनावणी आहे, सगळे महाराष्ट्राचं लक्ष लागलं. ओबीसी आरक्षणावर आज कोर्टामध्ये नेमकं काय निकाल येतोय यावर तुमचं आमचं सर्वांचं लक्ष आहे. परंतु हे एवढं मात्र निश्चित आहे की जर ती आकडेवारी जरी पाहिली, काही ठिकाणी 100% आरक्षण, काही ठिकाणी 98% आरक्षण, काही ठिकाणी 75% आरक्षण, हे जो काही दाखवलं गेलेलं आहे ना त्यामध्ये फार मोठी तफावत आहे. आणि मला वाटतं या तफावतीला न्यायालयाच्या लक्षात आल्यामुळं न्यायालय याच्यावर एक वेगळा निर्णय देण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि जर तो निर्णय दिला तर निवडणुका ह्या काही काळ पुढे सरकल्या जातील. ठाकरे बंधूंचं निवडणूक आयोगाला पत्र गेलंय, 21 दिवसात मतदार यादीतील घोळ दुरुस्त करा, नाहीतर निवडणुका पुढे ढकला. त्यांनी दिलेलं पत्र हे लोकशाहीचा त्यांचा अधिकार आहे. त्यांनी पत्र दिलंय, त्यांनी मागणी केली, काही शिष्टमंडळ जाऊन भेटतात, ते भेटले काय, आम्ही पण आमचे बी काही लोक भेटतात. ज्या ज्या निवडणुकीमध्ये निवडणूक घेताना ज्या काही त्रुटी असतात त्या दूर झाल्या पाहिजे हे प्रत्येक पक्षाचं म्हणणं असतं. म्हणून त्यांनी काहीतरी वेगळं सांगितलंय असं समजण्याचं काहीच कारण नाही आहे. जर त्रुटी असतील तर निवडणूक आयोगाने त्या दुरुस्त केल्या पाहिजेत, ही त्यांचा पार्ट ऑफ ड्युटी आहे. म्हणून वेगळं त्यांनी काही धमकवलं किंवा त्यांच्या याच्यामुळं काही निवडणूक आयोग घाबरला असं नाही, तर तो त्यांचा ड्युटीचा पार्ट आहे. त्यांनी त्यांचं जे निवेदन आहे ते स्वीकारून योग्य तो निर्णयसुद्धा घेतला पाहिजे. आणि जर चुका असेल तर त्या दुरुस्तही केल्या पाहिजे. याला कुणाची हरकत असण्याचं काही कारण नाही. तुम्ही आणि तुमची शिवसेना आणि भाजप हे दोघंही घराण्याशिवाय सारखं बोट दाखवत असतात, पण बदलापूर नगरपालिकेमध्ये एकाच कुटुंबातले 6 जण मैदानात आहेत. म्हणजे वामन म्हात्रे स्वतः, त्यांची पत्नी, भाऊजाई, मुलगा, पुतण्या, असं एकाच वेळेस 6 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. आजकाल घराणेशाहीची लाट आलेली आहे. ती एका ठिकाणी आली असं नाही आहे, अनेक ठिकाणी पाहिलं तर हे आलेले. परंतु लोकशाहीमध्ये जर कॉन्फिडन्स आता असेल आणि लोक जर तुमच्या पाठीशी असेल तर तुम्हाला ते स्वीकारतील, नसता नाकारतील. याचा निर्णय निकाल लागल्यानंतर कळेल. नाही साहेब, तुम्ही बोट दाखवता ना शिवसेनेचे. आता सगळीकडे आता हे लोन सगळीकडे पसरत चाललेलं आहे. कुणालाही नावं ठेवण्यात काही अर्थ नाही आहे. प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार राजकारण करतोय आणि म्हणून आता जनतेने त्यांना कसं स्वीकारायचं का नाकारायचं हे त्यांनी ठरवलं पाहिजे. अधिकाऱ्यांच्या खुर्चीच्या बाजूला बसून अमरनाथ नगर परिषदेमध्ये मतदार याद्या तयार करण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलाय. आज ते अमरनाथमध्ये देखील जाणार आहेत, पदाधिकाऱ्यांची भेट घेत आहेत. चांगली गोष्ट आहे ना, भेट घ्या, परंतु असे आरोप प्रत्यारोप का करता तुम्ही? निवडणूक ह्या याद्या बनवणं काही खेळ नाही आहे, ते एक सिंगल कागद नाही आहे. हा सर्व आराखडा जो आहे तो तुम्हाला सुद्धा गुप्तपणे ठेवावा लागतो. आणि असा कोणताही अधिकारी या तुम्हाला याद्या कशा पाहिजे ते सांगा असं म्हणत नसतो. म्हणून जर असा आक्षेप असेल तर निश्चित त्याची चौकशी झाली पाहिजे. सरकार आपलं आहे. रुपाली चाकणकर असं म्हणाल्या की मत तुमचं मात्र निधी आमचा असेल. राज्यात आपली सत्ता असून तिजोरीच्या जागा आपल्याच हातात आहे.
आता सगळेच महाभाग असे म्हणायला लागले तर त्याला काय करावं? प्रत्येकाच्या हातातच ती चावी आहे. जनतेच्या हातात काय फक्त कटोरा आहे का? अहो, ते जनतेचे पैसे आहेत, आपण त्याचे रखवालदार आहोत. आपल्याकडं वॉचमॅनकी दिलेली आहे, आपल्याकडे तो अधिकार नाहीये. नसता हे पैसे आपण घरी घेऊन गेलो असतो. जनतेचा पैसा जनतेसाठी वापरा आणि त्यांना मालक म्हणा. मालक म्हणून सत्ता चालवणं सोपं नाहीये. अनेक हुकुमशहाचे राज्य गेलेत. आपण हुकुमशहा म्हणून नाहीत, आपण जनतेचे सेवक आहोत या भावनेतून वागलं तर बरं राहील. आणि असे स्टेटमेंट सर्वांनी केलं पाहिजेत. धनंजय मुंडेंना काल वाल्मिक कराडांची आठवण आली. कोणी वाचलेली त्यांना असतं काय दोस्तीचं त्यांचं काही असेल मेलमिलाप, त्याबद्दल आम्ही काही भाष्य करणार नाही. बीडच्या राजकारणाचं एक गणितच वेगळं झालेलं आहे, समीकरणच वेगळं झालेलं आहे. बीडची बातमी पेपरला नाही आली तर आजकाल पेपर वाचल्यासारखं वाटत नाही. म्हणून बीड हे नेमकं कुणाकडे चाललंय हे तिथलच्या नेत्यांनी एकदा ठरवलं पाहिजे. कराड, वाल्मिक कराडची आठवण आली, उद्या आणखीन कुणाची आठवण येईल? आठवण तुम्हाला आली, परंतु त्याचा परिणाम या उघडपणे जर केल्यामुळं, तुम्ही बोलल्यामुळं हा काय होतो हे बीडची जनता जाणून आहे. कुणाल कामरानं RSSवर टीका केली, टी शर्टवर आक्षेपार्ह ट्विट करत टीका केली, त्यामुळे अजून वाद वाढण्याची शक्यता आहे. आता कुणाल कामराने केलेली टीका, आता त्याचं कोण स्वागत करेल कोण विरोध करेल हे ज्यांनी त्यांनी ठरवावं. मुंबईमध्ये मनसेशिवाय महाविकास आघाडीला बहुमत मिळणं कठीण असल्याचं मत काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. मुंबईतल्या जवळपास 22 प्रभागामध्ये मनसेची ताकद आहे. मुंबईमध्ये प्रत्येक विभागामध्ये, प्रभागामध्ये प्रत्येक पक्षाची थोडी ना काही ताकद असते. आणि या सर्व ताकदी जर एकत्रित आल्या तर त्याचा उमेदवार विजयी होतो. हे साधं गणित आहे. मनसेची ताकद आहे, मग उबाटाची नाही का? मग उबाटाची आहे तर मग भाजपची नाही का? मग भाजपची आहे तर शिवसेनेची नाही का? काँग्रेसची नाही का? राष्ट्रवादीची नाही का? कमी जास्त प्रमाण होऊ शकतं, पण कोणीचं काहीच तिथं नाही हे म्हणणं किती धाडसाचं होईल. म्हणून जोपर्यंत हे सर्व ही ताकदी ज्या ज्या का पक्षाच्या असतील, ज्यांची ज्यांची युती होईल त्यांनी एकत्रितपणे लढवलं तर त्याचा फायदा होईल. अन्यथा सगळे जर जोर बैठका काढत बसले तर मग त्याचा निर्णय हा निश्चित पराभवामध्ये दिसून येईल. कुणाल कामराचा एक प्रश्न कुणाल विचारतो. त्यांनी एक टी शर्ट अंगात घातलेला आहे आणि त्यावर SS असं लिहिलेलं आहे, RSS असं लिहिलेलं आहे आणि त्यावर कुत्रा लघुशंका करताना दाखवलेला आहे. आता याचा अर्थ काय घ्यायचा आहे हे त्या पक्षाच्या नेत्यांनी ठरवलं पाहिजे. गेल्या वेळेला त्यांनी मोदी साहेबांवरही अशी जहरीली टीका केली होती, शिंदे साहेबांवर केली होती. आम्ही त्याला प्रत्युत्तर दिलं. आता त्याची हिंमत एवढी वाढली, तो संघाच्या सुद्धा नेत्यांवर किंवा पक्षावर किंवा संघटनेवर या पद्धतीची टीका करतोय. याचं उत्तर आता भाजपने देण्याची आवश्यकता आहे. चलो संभाजीनगरमध्ये IITच्या नावात मुंबई नसणं हे चांगलंच आहे असं विधान जितेंद्र सिंह यांनी केलं. ते देशाचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री आहे. आपण मुंबई करतो, मुंबईचं आपण नामांतर केलंय आणि असं असताना हे बॉम्बेवरच खुश आहे. नाही, ते खुश असून चालणार नाही. ज्या शहराचं नामांतर झाले त्या शहराच्या नामांतराचं नाव हे प्रत्येक गॅजेटमध्ये आलेलं आहे आणि गॅजेटमध्ये आलेलं नाव हे तुम्हाला वापरणं बंधनकारक आहे. मग ती संस्था असो, सरकारी असो, खाजगी असो की कोणतीही असो. म्हणून ज्यांना बॉम्बेचा पुळका आहे त्यांनी आता तो आग्रह सोडून दिला पाहिजे आणि जे नामांतर मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये झालेलं आहे ते नाव तुम्हाला पुन्हा एकदा ते वापरावंच लागेल. मुंबईच्या नावाशी कुणीही तडजोड करणार नाही. पक्षांतरावरनं तुमचं आणि शिवसेनेचं सुरू असताना भाजपमध्येही सुरू आहे. त्यांचे एक आमदार आहेत जयस्वाल नावाचे, ते थेट म्हणतात की चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूल अधिकाऱ्यांच्या अंगावर गाड्या घालणारे गुंड पक्षात पाहिजे, त्यांनाच त्यांना पदं द्यायचे, हे सगळं चालणार नाही, बावनकुळे सत्याग्रह करा, इथपर्यंत बोलले ते. पक्षांमध्ये अनेक जर नवनवखे जर घेतले तर ते तपासून एकदा घेतले पाहिजेत. नसता नवीन आलेले काही हे डोक्यावर मिऱ्या वाटल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र निश्चित असतं.
आणि ह्या बाबतीचा स्टेटमेंट अनेकांनी केलेले आहेत. मग ते गडकरी असतील किंवा आणखीन इतर नेते असतील, त्यांनी सर्वांनी याच्यावर स्टेटमेंट केलेले आहे. म्हणून कोणत्याही पक्षाने, फक्त भाजपच नाही इतर पक्षांनी सुद्धा याची दखल घेतली पाहिजे. अशा प्रवृत्तीचे लोक पक्षात घेणं हे पक्षासाठी घातक आहे. पण आता त्यांचाच पक्षाचा आमदार त्यांना टोचतोय. आता त्यांच्या पक्षामध्ये तसं झालं असेल किंवा त्याला त्याची माहिती त्यांच्याकडे असेल म्हणून त्यांनी बावनकुळेला दिलेला सल्ला आहे. बरं, एकीकडे पुणे गैरव्यवहार जमीन प्रकरणात चौकशी होईल असं सगळं सांगतायत आणि पुन्हा पार्थ पवारच्या अमोडिया कंपनीला मुदतवाढ देण्याचा सुरू आहे. त्यांना याआधी सुद्धा मुदतवाढ दिली होती खुलासा करायचा, ती तारीख संपते, तीच त्यांनी पुन्हा महिनाभराची 15 दिवसाची मुदतवाढ मागितलेली आहे. नाही, यावर आता वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतलेला आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्यावर कठोर कारवाई करू, त्याची चौकशी करू असं सांगितलेलं आहे. मला वाटतं त्याचं याबद्दलचं वक्तव्य ते केलं तेच उचित राहील. एक मुंबईशी रिलेटेड शेवटचा प्रश्न विचारतोय. मालवणीमध्ये हिंदू आणि दलितांच्या घरावर हातोडा भाजप टाकतंय असा आरोप काँग्रेसने केलेला आहे. निवडणुकीच्या काळामध्ये दलित, मुस्लिम, परप्रांतीय, मराठी हे सगळे मुद्दे आता समोर येत राहतील आणि ह्याचं काही लोक भांडवल करतील. परंतु मतदार आता हुशार झालेला आहे. मतदार योग्य त्या व्यक्तीलाच मतदान करेल. एक दुर्दैवी घटना आहे. पालघरमध्ये प्रसूती झालेल्या महिलेला रुग्णवाहिका चालकानं अर्ध्यावरच सोडून दिलं आणि माता आणि चिमुकले अक्षरशः रस्त्यावर पायपीट करत गेली. मोखाडाजवळची घटना आहे. काही माजलेले लोक असतात ना, अशा लोकांचं एक तर त्याचं स्वतःचं ड्रायव्हिंग लायसन कॅन्सल केलं पाहिजे आणि ते जे काही त्याचं व्हॅन असेल किंवा ॲम्ब्युलन्स असेल त्याचासुद्धा परवाना रद्द केला पाहिजे.